रामकृष्ण हरी मंडळी हे बघा, आज निघालो रानाकडे. आता दुपारचं ऊन पडले. काल थोडासा पाऊस येऊन उघडून गेला रात्री. थोडासा म्हणजे व काहीतरीच, अगदी झाडाखाली सुद्धा ओलं झालं नाही. आता मालकीन चालली पुढं. मला दिला शेजाऱ्याने आवाज, बघू काय म्हणते. तू सरकी दिसू दे ना लोकाला, कसं काय सरकी दिसली पाहिजे का लोकाला? हां, सरकी तर लोकाला दिसायला पाहिजेत. लोकांचे कापसाचे रानं कसे कसे वाटते. चांगली वाटते. हा नाही, चांगले तर वाटणारच आहेत ना. बघ आता येडी जरीस का काय. पाऊस पडायला पाहिजे. तोवर गेली मालकीन लांब काना वड्या नाही ती. पाऊस पडायला पाहिजे, पण कुणाच्या बापाचा आणते पुरता सांग. रात्री रातच गाराजलं आणि पडलं पण. किती गरजलं रात्री काल बी तिसरा परा गरजलं परदिवशी. हा ना, आता काय नाईलाज झालाय बघ सगळा. रात्री 3:30 वाजता असं गरजत होतं, वाटतं आता किती घेता येईल कितीक नाही. अरे आधीच गरजत होतं, पुन्हा मग हे झालं आपल्याला सुरू झालं. काय होतं असल्या वातावरणात ना, आता आपली अशी परिस्थिती झाली. आय खाऊ द्यायना आणि बाप पीक मागू द्यायना. हा, पाणी सोडावं तर रोग पडायचं बी वाटते. त्याच्यामुळे पाणी असून सोडता येईना. पुन्हा जास्त होईल वाटतं. हां, सरकीला आणि नाही सोडावा. हा, सरकी नाही जमत जास्त पाणी. त्याच्यामुळे आम्ही नाही सोडलं, नाही तर आम्हाला पाणी सध्या सोडा. पण आपले रानं बी पानडाळे आहेत बरं का. आमचं नाही पाणी. बागोतनी बऱ्याच मिरच्या लावल्यात. हा, बागोतनी ताजा बागायतदार आहे माळ्या टाळ्यावर. सांग त्याला काय झालंय. आम्ही लावल्यात, पण आम्ही खत नाही घातलं. आज घालू म्हणलं तर हालाना तर सुरुवात झाली. बरंच माळं केलंय ना ती. काय बरंच माळं केले. मग ताजा पैसा चालू होतो गाड्याचा लगेच. आता आपण बसा कापसं खुरपी, त्याला यायला पाऊस. म्हातारी घरी आहे. हा, काय आता नाही ती पलीच्या पोरीमुळे जास्त हे करीत नाही. पुन्हा आता इठा बरं सोबत जावं लागतं. कशाला? गावताला याला इठाला सोबत. आणि पलीची पोरगी आहे घरी. कमी करून घेतली. फायनली मित्रांनो आता आलोय रानात. मालकीन गेली ती पुढं. मला शेजाऱ्याने हक्का मारली म्हणून मी गप्पा मारीत उभा राहिलो. तो मालकीन गेली पुढं. आता मालकीनीला मोटर चालू करायला सांगितली होती. बघू आता तिने काय केलंय. चला भेटू पुन्हा थोड्या वेळात. तूच बघ बरं, उघड डोकं लावी ती. नका काढू माझं साडी वर. त्याला काय लाजायचं तो. पाणी बरंच वर आले. पाणी चांगलं ऊन पडले मस्त पाहिजे. गवारीच्या शेंगा थोड्या आल्या वाटतं थोड्याशा. आपल्यासारखं माव नाही दिसला. असं नाही उसाच्या रानात खाली. पप्पाने फवारलीच नाही वाटतं आणखी एक बार. फवारून घ्यायला पाहिजे. फवारून घ्यायला पाहिजे त्याने. इकडं ती काय, पण रातच्या तेवढ्या थेंबटाने आज गोड दिसायला लागली. हा, घातली बाई वर्दी. हा नाही राजाला दिवाळी काय माहित असणार. सगळा लोड तुझ्यावरच आहे ना. काय म्हणतात ना, बोलावं त्याचे काही कधी दगड आणि नाही बोलावं त्याचे हरभरे सुद्धा ऐकत नाही. खरे बाबा तूच अगदी, तुला काही जोडच नाही आता. चला मंडळी, आता आजचा व्हिडिओ इथंच थांबू. धन्यवाद.